शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्यासंदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट आहे. 21व्या हप्त्याची शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा लागली होती. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर 21वा हप्ता जमा होणार, कारण की याची तारीख सुद्धा निश्चित झाली आहे. मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता मिळेल किंवा कोणकोणत्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता मिळणार नाही, या संदर्भात महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे योजनेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील. मग आता 21वा हप्ता कधी मिळणार याचा व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आपण तात्काळ हा व्हिडिओ बनवणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणारी सर्वात महत्त्वाची योजना आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मदत मिळते. परंतु काही शेतकऱ्यांना 20वा हप्ता मिळाला नाही. तर हा 20वा हप्ता या शेतकऱ्यांना का मिळाला नाही? ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला ई-केवायसी नसेल, किंवा ज्या शेतकऱ्यांची लँड सीडिंग नसेल, किंवा त्यांची प्रोफाईल ऍक्टिव्ह नसेल, याच शेतकऱ्यांना 20वा हप्ता मिळाला नाही. मग आता प्रोफाईल ऍक्टिव्ह करायची कशी, त्यांच्या प्रोफाईलला ई-केवायसी करायची कशी, खात्याला ई-केवायसी कशी करायची, आणि ई-केवायसी केली किंवा नाही, किंवा आहे किंवा नाही हे कसं पाहायचं, या संदर्भात आपल्या युट्यूब चॅनलवर महत्त्वाचा व्हिडिओ सुद्धा बनवून ठेवला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही केवायसी कशी करायची हे सुद्धा घरबसल्या पाहू शकता. मग आता महत्त्वाचा मुद्दा असा की 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी पडणार. मित्रांनो, 19 नोव्हेंबर 2025 याची तारीख निश्चित झाली असून आपल्या देशाचे पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे हस्तांतरित आता केला जाणार आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी 19 तारखेच्या अगोदर त्यांच्या प्रोफाईलला ई-केवायसी, खात्याला ई-केवायसी, 7/12 लँड सीडिंग करणं हे गरजेचं आहे. जे शेतकऱ्यांनी ही संपूर्ण उपाययोजना जर राबवली तर त्यांना 21वा हप्ता त्यांच्या खात्यावर डायरेक्ट डीबीटी प्रणालीद्वारे जमा केला जाणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे 21वा हप्ता 19 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट आपल्यापर्यंत मिळालं म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. तर या व्हिडिओ संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली, योग्य वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकरी 21व्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही. मित्रांनो, वाट पाहू पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची. तोपर्यंत जय जवान जय किसान.